महत्त्वाचा आहे, कारण या दिवशी गणपती बाप्पा पृथ्वी तलावर जागृत अवस्थेत होते. तर माघ महिन्यात शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला चौथ्या दिवशी हा सण येतो. तर भाद्रपद महिन्यातील गणपती हा पार्थिव मातीचा असतो. तर माघातील गणपती हा जन्म उत्सव म्हणून साजरा केला जातो. तर कश्यप ऋषी आणि माता अदिती यांच्या उदरी याच तिथीला गणपती बाप्पाने जन्म घेतला होता, म्हणून हा त्यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. तर या दिवशी चंद्र पाहिल्याने खोटे आरोप व विघ्न संकट येतात. या दिवशी दिवसभर उपास करायचा आहे आणि संध्याकाळी सोडायचा आहे. या दिवशी पाणी मिश्रित तिळाने आपल्याला गणपती बाप्पाचा जल अभिषेक करायचा आहे, कारण तीळ हे शुद्धतेचे आणि सकारात्मकतेचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी प्रथम गणपतीचे पूजन महत्त्वाचे आहे. म्हणूनच 22 जानेवारीला हा उपास आपल्याला करायचा आहे. स्कंद पुराणामध्ये नरांतक व देवांतक अशा 2 राक्षसाचा वध करण्यासाठी